आरोपी राजेंद्र हगवणेची आधीच राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे आता कसपटे कुटुंबियांची भेट घेणार आहेत। रुपाली चाकणकर या कसपटे कुटुंबियांची भेट घेणार आहेत। संजय राऊत, सुषमा अंधारे, सचिन अहिर सुद्धा कसपटे कुटुंबियांची आज भेट घेणार आहेत। तर अजितदादा पवार हे सुद्धा सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, मात्र दौरा आटोपून ते संध्याकाळी आज कसपटे कुटुंबियांशी भेटणार आहेत। रुपाली चाकणकर यांनी मात्र भेट घेतली आहे। रोहिणी खडसे यांनी सुद्धा भेट घेतली आहे, सांत्वन केलेलं आहे। तर कसपटे कुटुंबियांची यावेळी भेट घेऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अजित पवार हे सुद्धा आज भेट घेणार, सचिन अहिर हे सुद्धा आज कसपटे कुटुंबियांची भेट घेणार। आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईन त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांच्या घरी भेटायला पण जाणार आहे। माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलं होतं आणि हे दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं, परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही। यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो, तर ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या। या केसमध्ये जर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर त्या तक्रारीची दखल घेतली असती ना, तर आज वैष्णवी जिवंत असती। जर त्याच वेळेस त्या लोकांच्या मुसक्या आवळल्या असत्या ना, तर एवढी हिंमत त्या लोकांची झाली नसती। पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता, त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितलं। एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते, चर्चेतनं काय वाद ना तुम्ही मार्ग काढताय, तुम्ही अटक का नाही केली त्यांना? मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये? यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत। यांची जबाबदारी आहे, यांच्या निष्काळजीपणामुळे वैष्णवीचा जीव गेलाय। त्यावेळेस यांना अटक केली असती ना, तर आज वैष्णवी जिवंत असती।